नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या YouTube चॅनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र अंकित। मित्रांनो, यापूर्वीच्या विज्ञानच्या बायोलॉजीच्या सीरीज मध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम हे बघितलेलं आहे। त्यानंतर आपण रक्तद्रव म्हणजे प्लाझ्मा बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे। आता आपण रक्तामधील पेशी म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स बद्दल माहिती जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी आपण आरबीसी याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आरबीसी बद्दल माहिती जाणून घेतली। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डब्ल्यूबीसी बद्दल माहिती घेणार आहोत। डब्ल्यूबीसी ला आपण म्हणतो व्हाईट ब्लड सेल्स, ओके है ना। व्हाईट ब्लड सेल्सला आपण काय म्हणू शकतो तर श्वेत रक्तकणिका किंवा पांढऱ्या पेशी असं सुद्धा म्हटलं जाते। तर या पांढऱ्या पेशी बॉडीसाठी, आपल्या शरीरासाठी फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतात। तर आपण बघून घेऊ डब्ल्यूबीसी चे फीचर्स काय असतात आणि डब्ल्यूबीसी बद्दल आपल्याला कोणकोणती माहिती माहित असणे आवश्यक आहे। तर बघा, व्हाईट ब्लड सेल्स, श्वेत रक्तकणिका, पांढऱ्या पेशी ह्या आकाराने मोठ्या असतात। ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण आरबीसी शिकलो, आरबीसी या आकाराने फार लहान असतात। आरबीसीचा आकार 7 मायक्रोमीटर ते 2.5 मायक्रोमीटर जाडी असते। पण हे जे डब्ल्यूबीसी असतात हे आकाराने मोठे असतात, अमिबा सदृश असतात। आपण बघितलं की जे आरबीसी आहेत ते द्विअंतर्वक्र असतात, गोलाकार असतात, तर हे अमिबा सदृश असतात। म्हणजे अमिबाचा कोणताही निश्चित आकार नसतो, अमिबा आपला आकार बदलत असतो। त्याप्रमाणे डब्ल्यूबीसीचा आकार सुद्धा हा निश्चित नसतो। डब्ल्यूबीसीला केंद्रक असतात, है ना, केंद्रक असलेल्या रंगहीन पेशी आहेत। आरबीसीला केंद्रक नसतात आणि त्यांचा रंग लाल असतो, ओके। आकाराने आरबीसी पेक्षा मोठे असतात, 8 ते 15 मायक्रोमीटर। आता सांगितलं मी की जर आरबीसी बघितलं तर आरबीसीचा आकार फक्त 7 मायक्रोमीटर असतो। साधारणतः रक्तात जे डब्ल्यूबीसी असतात ते 5000 ते 11000 प्रति घन मिलीमीटर एवढे असतात। तर जर आपण आरबीसी बद्दल बघितलं तर 13 ते 52 लाख घन मिलीमीटर असतात। 13 ते 43 टू 52 है ना, महिलांमध्ये, आणि पुरुषांमध्ये 51 टू 58। पण जर आपण आरबीसी बद्दल बघितलं तर आरबीसी ह्या फक्त 5000 ते 11000 एवढ्याच असतात, ओके। लक्षात ठेवायला पाहिजे ही गोष्ट की डब्ल्यूबीसी आपल्या रक्तात किती असतात। यांना दुसरं नाव आहे डब्ल्यूबीसींना ल्युकोसाइट्स, आणि जर आरबीसींना विचारलं गेलं तर अर्थोसाइट्स। डब्ल्यूबीसी किती दिवस जगतात तर साधारणतः 3 ते 4 दिवस जगतात। आणि तुम्हाला प्रश्न आला की आरबीसी किती दिवस जगतात तर आरबीसी 127 दिवस जगतात, ओके। डब्ल्यूबीसीचे मुख्यतः 5 प्रकार पडतात। किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात। ते 5 प्रकार कोणते पडतात ते आपण जाणून घेऊ। तर बघा, श्वेत रक्तपेशी, डब्ल्यूबीसीचे 2 मुख्य प्रकार पडतात, कणिका पेशी आणि अकणिका पेशी, ओके। अकणिक पेशी म्हणजे ऍक्च्युअली यांच्या पेशींवर लहान लहान दाणे असतात। तर कणिका पेशी ज्याच्यावर लहान लहान दाणे असतात त्याला ग्रॅन्युलोसाइट्स असं सुद्धा म्हणतात। ग्रॅन्युलोसाइट्सचे 3 भाग पडतात, न्यूट्रोफिल्स, एशिनोफिल्स आणि बासोफिल्स। जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीची ब्लड रिपोर्ट बघाल तेव्हा तुम्हाला डब्ल्यूबीसीच्या खाली या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात। लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स हे ॲग्रेनुलोसाइट्स म्हणजे अकणिका पेशी आहेत। तर आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ की यांचे कार्य कोणते आहेत। बघा, डब्ल्यूबीसीचे मुख्य कार्य आहे आपल्या बॉडीच्या सैनिक पेशी, सैनिक पेशी असं सुद्धा यांना म्हणतात। सैनिक पेशी का तर आपल्या बॉडीचे सैनिक ऍक्च्युअल मध्ये डब्ल्यूबीसी आहेत। आपल्याला एखादा रोग वगैरे झाला तर डब्ल्यूबीसी वाढत असतात, ओके। बघू आपण। तर बघा, ग्रेन्युलाइट्स म्हणजे यांच्या पेशी द्रव्यात बारीक कणयुक्त पदार्थ असतात, म्हणून यांना कणिका पेशी असं म्हणतात। केंद्रक 2 किंवा जास्त भाग असणारे असतात। तर ॲग्रेनुलाइट्स, अकणिका पेशी यांच्या पेशी द्रव्यात बारीक कणयुक्त पदार्थ नसतात, म्हणून यांना अकणिका पेशी असं म्हणतात। तर आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की कणिका पेशीचे 3 भाग आपण केलेले आहेत। त्याचे 3 भाग कोणकोणते सांगितले मी? न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स आणि बासोफिल्स। तर आपण बघून घेऊ। तर बघा, जे न्यूट्रोफिल्स आहे, न्यूट्रोफिल्सचं काम काय आहे तर सूक्ष्मजीवाला मारतात। न्यूट्रोफिल्स काय करतात? सूक्ष्मजीवाला मारतात। न्यूट्रोफिल्स किती टक्के असतात बॉडी रक्तामध्ये तर 62% न्यूट्रोफिल्स असतात। दुसरा आहे ऍसिडोफिल्स किंवा इओसिनोफिल्स। इओसिनोफिल्स यांची एलर्जी, आपल्याला एखाद्या एलर्जी वगैरे झाली की यांची संख्या वाढते, याला अँटी एलर्जिक असं सुद्धा म्हणतात। यांची जी मात्रा असते, प्रमाण असते ते 3% असते बॉडीमध्ये, रक्तामध्ये। त्यानंतर बासोफिल्स हे हिपेरिन आणि हिस्टामाइन नावाचे वहन करतात, म्हणजे हे संप्रेरक आहेत। हिपेरिन आणि हिस्टामाइन यांचे वहन करण्याचं काम म्हणजे इकडून तिकडे घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे तर बासोफिल्सच्या आहे। बासोफिल्स हे 0.5% आपल्या बॉडीमध्ये असतात, ओके। हे झाले आपले कणिका पेशी। अकणिका पेशी म्हणजे आहे लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स। तर लिम्फोसाइट्स जे आहे ते 33% आपल्या बॉडीमध्ये असतात
आणि लिम्फोसाइटचं काम आहे प्रतिकार क्षमतेत प्रतिद्रव्य अँटीबॉडी तयार करणे. तर बघा इथं प्रश्न तयार होतात की WBC मध्ये हेपॅरिन व हिस्टामाइन यांचे वहन करण्याचे काम कोण करतो, तर बासोफिल्स करतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. सूक्ष्मजीवाला मारण्याचं काम कोण करतात, तर न्यूट्रोफिल्स करतात, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. ॲलर्जीमध्ये कोणाची संख्या वाढते, तर ॲसिडोफिल्स किंवा इओसिनोफिल्स यांची संख्या वाढते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. ओके. लिम्फोसाइट्स बद्दल आपण सांगितलं, प्रतिकार क्षमतेत प्रतिद्रव्य तयार करण्याचं काम लिम्फोसाइट्सचं आहे. लिम्फोसाइट्स हे 33% रक्तामध्ये म्हणजे WBC मध्ये असतात. शेवटचे आहे मोनोसाइट्स, जे 3 ते 9% आपल्या रक्तामध्ये आढळतात. त्यांना हे काय करतात, तर जे सूक्ष्मजीव मरून जातात, मृत सूक्ष्मजीव खाण्याचं काम हे करत असतात. एक प्रकारे जे बॉडीज असतात मृत सूक्ष्मजीवांच्या, त्यांना खाण्याचं काम मोनोसाइट्स करत असतात. आता हे हेपॅरिन आणि हिस्टामाइन काय आहे, तर बघा हेपॅरिन नावाचा जो घटक असतो, जो बासोफिल्समुळे वहन केला जातो, त्याचं काम आहे शरीरात रक्त गोठू नये म्हणून तो एक रसायन आहे जे मास्ट पेशी तयार करतात. ओके. आणि हिस्टामाइन काय, एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला सूज आली तर सूज आल्यानंतर तिथं स्त्रावणारे रसायन हे सुद्धा मास्ट पेशी तयार करतात. ॲक्च्युअलमध्ये जेव्हा एखाद्याचा ॲक्सिडेंट वगैरे होतो किंवा त्याला जखम वगैरे होते, त्यावेळेस हे 2 संप्रेरक इन्क्रीज होतात आणि ते संप्रेरक वहन करण्याचं काम बासोफिलचे आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की बॉडीमध्ये सूज आल्यानंतर कोणत्या प्रकारचे रसायन रिलीज होतो, तर हेपॅरिन आणि हिस्टामाइन हे 2 प्रकारचे संप्रेरक रिलीज होतात. ओके. पुढे जाऊ आपण. तर WBCचं मुख्य काम काय आहे, तर कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये WBCची संख्या वाढते. म्हणजे काय, तर बॉडीची सैनिक, एखादा आपल्याला रोग झाला तर ते रोगापासून लढण्याची ताकद आहे WBC मध्येच असते. आणि म्हणून आता जसं कोरोना झाला होता, तर कोरोनाची आपण लस घेतली. तर लस घेणे म्हणजे काय, तर आपल्या बॉडीला ऑलरेडी त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून इंजेक्ट करणे, आणि त्या व्हायरस किंवा बॅक्टेरियापासून बॉडीला इंजेक्ट केल्यानंतर बॉडीला असं वाटते की आपल्यावर या रोगाचा हमला झालेला आहे, त्यामुळे आपले WBC हे कामाला लागतात. ओके. म्हणजे WBC ला या रोगांबद्दल माहिती होते आणि ते त्या रोगांविरुद्ध लढतात. ॲक्च्युअलमध्ये हे जे आपण इंजेक्ट करतो वॅक्सिन, त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात किंवा व्हायरस असतात, बॅक्टेरिया असतात, ते तेवढे हार्मफुली नसतात. म्हणजे त्यांच्यामधला हार्मफुलनेस कमी केलेला असतो, त्यामुळे आपले WBC त्यांच्याशी भांडू शकतात आणि त्यांच्यावर कंट्रोल करतात. त्यामुळे WBC काय होतात, तयार होतात. जी पण आपण लस घेतली आहे ती लस ज्या रोगासाठी आहे तो रोग पुन्हा होऊ नये म्हणून आपण लस घेत असतो. आणि अशा वेळेस ती लस घेतल्यानंतर आपले WBC त्या रोगापासून लढण्यासाठी सज्ज होतात. ओके. म्हणजे एक प्रकारे त्यांच्याकडे वेपन्स येऊन जातात की त्या रोगाविरोधात कसं लढायचं आहे. तर WBC कुठे तयार होतात, तर अस्थिमज्जेमध्ये WBC तयार होतात आणि प्लीहामध्ये सुद्धा तयार होतात. RBC सुद्धा अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो, जे आपण काल शिकून घेतलो की हाड्यांच्या पोकळीमधला भाग, आणि प्लीहा इथं WBC तयार होतात. ओके. तर अशा प्रकारे आपण WBC बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्लेटलेट्स बद्दल माहिती जाणून घेऊ, प्लेटलेट्स काय असतात आणि या प्लेटलेट्सच्या बॉडीसाठी काय उपयोग आहे. त्यानंतर आपण हार्ट बद्दल माहिती जाणून घेऊ, हार्टमध्ये कोणता वर्क आणि कशा प्रकारे वर्क सुरू असतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.